संस्कृत मधील मंत्रा टॅटू करण्यासाठी सर स्पेशली आपल्याकडे आलेले होते। प्लेसमेंट करून डायरेक्ट टॅटूची आउटलाईन करायला सुरुवात केली। सरांचा फर्स्ट टॅटू होता। सरांनी खूपच अर्थपूर्ण मंत्रा टॅटू घेतलेला होता। सर्वच त्यापी भव्य देतू। आपल्या आयुष्यात जे काय घडतंय ते काही ना काही कारणामुळे घडतंय, त्यामुळे सरांनी संस्कृत मधला मंत्रा टॅटू काढायचा निर्णय घेतला। आणि प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार तर येतच असतात। सरांसोबत एक मित्र पण आणलेला होता कंपनी द्यायला, पण ते टॅटूची फिनिशिंग बघून त्या मित्राने पण निर्णय घेतला की मला पण एक टॅटू करायचा आहे। फायनली सरांचा टॅटू तर कंप्लीट झाला। लगेच सरांच्या मित्राच्या हँडवर पण प्लेसमेंट करून घेतली। सरांना अंतच ते प्रारंभ टॅटू पाहिजे होता। सरांचा प्लॅन तर अजिबात टॅटू काढायचा नव्हता, पण सरांचा टॅटू बघून सर पण एक्साइटेड झाले टॅटू काढण्यासाठी। सर मागील 5 वर्षापासून कंटिन्यू अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती, पण सरांना तर काही यश आलं नाही। तेव्हापासून सरांनी निर्णय घेतला की मला पण आता शेती करायची आणि स्वतः मालक व्हायचंय। म्हणूनच सरांनी अंतच ती प्रारंभ द एंड इज द बिगिनिंग असा टॅटू करायचा निर्णय घेतला, कारण की आपल्या आयुष्याची नवी सुरुवात आतापासून सुरू करूया। फायनली पूर्ण टॅटूला व्हाईटची फिनिशिंग दिली आणि टॅटू कंप्लीट केला। तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा।